एवढं सोपं नाही ते. मनासारखा राजा, राजासारखं मन. अरे हे दोन्ही शब्द फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना लागतात. बाकीच्यांना किती बाता मारू द्या. मनासारखा राजा प्रजेनी म्हणावं. आणि राजा छत्रपती. बरं दोन 3 मिनिट घेतो हा बरं का ठाकूर साहेब. राज्याभिषेकाचा सोहळा छत्रपती शिवरायांचा. इंग्रज अधिकारी सुद्धा त्या सोहळ्याला हजर आहे. ब्राह्मण मंडळीचा मंत्रघोष चालला आणि छत्रपती शिवराय त्या सिंहासनाच्या दिशेनं एक एक पाऊल टाकू लागले. पण पावला गणिक शिवरायांना यासाठी गमावलेला एक एक हिरा आठवू लागला. हे सिंहासन माझं एकट्याचं नाही, मी माझे केवढे मावळे गमावले. पाऊल सिंहासनाकडे टाकताना ठाकूर सर कानी शब्द आले, काळजी करू नका राजे, आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे. पहिली आठवण आली तानाजी मालुसऱ्यांची. छत्रपती शिवरायांच्या डोळ्याला धारा लागल्या. नुसत्या आठवणी होत्या. दुसरा पाऊल टाकला, काळजी नसावी राजे, या देहात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत खिंड लढविल राजे. बाजी प्रभूची आठवण, डोळ्याला धारा लागल्या. पुन्हा पाऊल टाकला, शिवा न्हावी आठवला. शिवा न्हावी म्हणजे छत्रपती शिवाजी राजासारखा चेहरा होता आणि त्याला बदली पाठवला होता. स्वतः शिवाजी राजांनी त्याला पोशाख बरोबर तसाच अंगरका, तसाच टोप, तसंच सगळं आणि पालखीत बसवून पाठवायचा प्रति शिवाजी म्हणून. तो मरायसाठी चाललेला. पण ठाकूर सर जेव्हा पूर्ण पोशाखामध्ये शिवा न्हावी सजवला तो प्रसन्न होता आणि छत्रपती शिवरायांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. शिवा जी मालक, तू माझ्यासाठी मरायला चालला बाबा, जाणीव आहे मला, तरी प्रसन्न आहे. हो का, माझ्या जन्माचं सार्थक झालं. म्हणजे ऐकलंय मालक, माणूस मेला म्हणजे समाज रडतो. मी अजून जिवंत आहे तरी या न्हाव्यासाठी महाराष्ट्राचा छत्रपती रडतो. मला यापेक्षा काय मिळवायचं राजे. मी का सांग, रामायण सांगतोच मी, पण हे 2 मिनिट आज महत्वाचं. थोडक्यामध्ये काल शिवरात्रीचं घेतलं थोडंसं, आम्हाला थोडं सांगावं लागतं. शिवा न्हावी आठवलं, तानाजी मालुसरे, बहाजी प्रभू, एक एक गमावलेला हिरा. पण फक्त आठवणी होत्या ठाकूर सर, कोणीच नव्हतं. आणि इकडे तिकडे पाहू लागले छत्रपती, तर एक व्यक्ती दिसला, मदारी मेहतर. मदारी मेहतर, पण तो बिचारा थोडासा लांब उभा होता, मळकटल्या कपड्याचा, फाटक्या कपड्याचा. आग्र्याच्या कैदेतलं प्रकरण छत्रपती शिवरायाला आठवलं. बापरे, यानं मला आग्र्याच्या कैदेतून सुटण्यासाठी मदत केली होती म्हणून थांबले. मदारी हात जोडून आला, जय राजे, माझे सगळे हिरे गेले, तू एक राहिला बाबा, आता मी राजा होणार आहे. मी प्रसन्न आहे मदारी, काय पाहिजे ते माग. मला काही नको राजे, नाही वाटेल ते माग, मला नाराज करू नको. मला द्याल राजे, तू जर म्हणशील राजा कर, तुला राजा, ती लायकी माझी नाही राजे, नाही. फक्त माझी एक इच्छा आहे, या सिंहासनावर तुम्ही बसण्यापूर्वी दररोज माझ्या अंगावरच्या वस्त्रानं हे सिंहासन पुसण्याची सेवा या मदारीला द्या राजे. आणि जेव्हा कवटाळून घेतलं आणि त्याच्या डोक्यावर छत्रपती शिवरायांनी अश्रूचा अभिषेक केला. लक्षात घ्या, याला म्हणतात राजासारखं मन. आणि त्या छत्रपती शिवरायाची आज जयंती आहे. सगळ्या भारतभर उत्साह चालू आहे. वैजापूरही कमी नाही, वैजापूरही कमी नाही. इथे आमच्या
साई चरित्र पारायण मंडळी आणि पहिली छत्रपती शिवरायाच्या जयंतीची पूजा करून मग रामायण सुरू केलं. बस आपल्या आपल्या परीनं त्या सिंहासनाच्या पुढे, बस तिथून छत्रपती शिवरायाचं सिंहासन आलं आपल्या पुढे. बस